औरंगाबाद जिल्ह्यातील 4 नगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात झाली। यात कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद या नगरपालिकांचा समावेश आहे। तर वैजापूर नगरपालिकेची निवडणूक कोर्टाच्या आदेशाने लांबणीवर पडली आहे। कन्नड नगरपालिकेवर सध्या काँग्रेसची सत्ता आहे। काँग्रेस आणि शिवसेनेत इथे लढत असली तरी शिवसेनेत असूनही हर्षवर्धन जाधव यांनी स्वतंत्र रायभान आघाडी तयार केली आहे। त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे। पैठण नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे। पळवापळवीचं राजकारण, सर्वच पक्षांनी लावलेली ताकद आणि बड्या नेत्यांच्या झालेल्या सभांमुळे ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते। तर गंगापूरची नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे। आमदार प्रशांत बंब यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। त्यामुळे संजय जाधव यांना ही निवडणूक सोपी नसल्याची चर्चा आहे। खुलताबाद नगरपालिकेवर आमदार बंब यांचं वर्चस्व आहे। इथे मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये असणार आहे। भंडारा जिल्ह्यातही 4 नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। यामध्ये भंडारा, पवनी, साकोली आणि तुमसर या नगरपरिषदेचा समावेश आहे। तर प्रशासनाने निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी जय्यत तयारी केली आहे। प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा पहारा असणार आहे। शिवाय निवडणूक अधिकारी यांची देखील प्रत्येक केंद्रावर नियुक्ती असणार असून जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेमध्ये मतदान केंद्र ठेवण्यात आलं आहे। यामध्ये भंडाऱ्यात 100 मतदान केंद्र, तुमसरमध्ये 45, पवनीमध्ये 25 तर साकोलीमध्ये 26 मतदान केंद्रांचा समावेश आहे। मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर आलेली आहेत। पालिकेचा कारभार जसा व्हायला हवा तसा होत नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधलाय। मुंबई पालिका निवडणुकीत युतीबाबत भाजप सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मात्र याच वेळी मुंबईत भाजपची ताकद वाढली असून जास्त जागांवर भाजप दावा करेल असंही त्यांनी सांगितलं। हाच मुद्दा घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली। तुमच्या नजरेत दोष त्याला मी काय करणार असा खोचक टोलाही त्यांनी मुख्यमंत्री परवा नाही। माझ्या मुंबईकडे जर वाकड्या नजरेने बघाल तर ती विजन मी अजिबात सहन करणार नाही। तुमची विजन तुमच्याकडे, पण मुंबईवरचा महाराष्ट्राचा ठसा पुसणारी जर तुमची विजन असेल तर ती विजन कोणाची असेल ते डोळे आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नोटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय। काळा पैसा रोखण्याच्या लढाईत राष्ट्रवादी सरकार सोबत आहे, मात्र कोणत्याही तयारीविनाच नोटाबंदीचा निर्णय लागू केल्याचा आरोप त्यांनी केलाय। नोटाबंदीमुळे शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गाचं मोठं नुकसान झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे। प्रत्येक गोष्ट आपणच करत असल्याचा आव आणणं चुकीचं असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। बटाटा असो, कांदा असो, अन्य भाजीपाला असो, त्या सगळ्याच्या संदर्भात झालेला आहे आणि त्याची जबरदस्त किंमत ही शेतकऱ्यांना आज या ठिकाणी द्यायला लागली। त्यांचं मोठं आर्थिक नुकसान याच्यामध्ये झालं आहे आणि ते हा वर्गाची ही अडचण सोडवण्याच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची पावलं त्या ठिकाणी दिसत नाही। जसा शेतकरी संकटात झाला आहे तसा छोटा उद्योजक आणि त्या उद्योगामध्ये काम करणारा कारागीर याची परिस्थिती अशीच अवघड आहे। शिवसेना भाजपमधले मधुर संबंध संपुष्टात येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। मुंबईत आयोजित शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सच्चाई या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपलाच मित्रपक्ष भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। त्याआधी सुब्रमण्यम स्वामी यांनीही हिंदुत्वावरून भाजपला लक्ष्य केलं। मतदानाच्या एक दिवस आधी संध्याकाळ महत्त्वाची असल्याचं सांगत त्यावेळी लक्ष्मी घरात येते त्या लक्ष्मीचा स्वीकार करा असं वादग्रस्त विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पैठण प्रचार सभेत केलं। नगर परिषदांच्या निवडणुका आज होत आहेत। या पार्श्वभूमीवर आलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती। नंतर मात्र आपण स्वीकारा नाही तर स्वागत करा असं म्हटल्याचं दानवे यांनी सारवासारव केली। दरम्यान दानवेंच्या या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे। निवडणुकीच्या पहिली रात्र ही अत्यंत महत्वाची असते। कदाचित अचानकपणानं लक्ष्मी दर्शन सुद्धा निवडणुकीच्या अगोदर एक दिवस होत असतं। त्यामुळं अशी लक्ष्मी जर घरी आली तर तिला परत करू नका, तिचं स्वागत करा। पण मतदानाला जो निर्धार केलेला आहे पक्का, तो निर्धार पक्का ठेवा। कमल या निशाणीचं बटन दाबा।
बोगस डॉक्टर आणि बोगस पदवीचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करण्यात आला। विधान परिषदेत भाजप आमदार अनिल सोले यांनी विशेष उल्लेख आयुधाचा वापर करून हा मुद्दा उपस्थित केला। बोगस डॉक्टर आणि पदवी प्रकरणाचा पर्दाफाश केल्याबद्दल सोले यांनी झी 24 तासचं कौतुक केलं। या प्रकरणी राज्य सरकारनं कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। खारघर पाळणाघर प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावरती निलंबनाची कारवाई होणार आहे। गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी माहिती दिली। पाळणाघर ही काळाची गरज असून इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चरित्र पडताळणीबाबत महिला आणि बालकल्याण विभागाला सूचना देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं। पाळणाघरात सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। येत्या शनिवारी 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असणार आहेत। अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। एकंदर 2 टप्प्यात होणाऱ्या या कामापैकी पहिल्या टप्प्यात 2300 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। यामध्ये तुळजाभवानी मंदिर, हेलिपॅड, एम्पी थिएटर यांचा समावेश असणार आहे। या भूमिपूजनावेळी 70हून अधिक नद्यांचं पाणी आणि किल्ल्यावरून माती आणली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे। अरबी समुद्रातील शिवछत्रपतींच्या स्मारकाचा जलपूजन भूमिपूजन सोहळा दिनांक 24 डिसेंबर 2016 रोजी आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते होत आहे। ते या सभागृहाला सांगताना मला अतिशय आनंद होतोय। केवळ देशासाठी नाही तर अवघ्या जगाच्या इतिहासातील हा एक अत्यंत गौरवशाली आणि संस्मरणीय क्षण असेल। राज्यात 15 वर्षे एकत्र सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच पालिका निवडणूक प्रचारादरम्यान कलगीतुरा रंगला। मुख्यमंत्री म्हणून काम करण्याऐवजी अशोक चव्हाणांनी नको त्या गोष्टी केल्या म्हणून त्यांना घरी बसावं लागलं अशा शब्दात अजित पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी राष्ट्रवादीवर आरोप करू नयेत, नाहीतर आम्ही जर दगड मारला तर सगळं घर कोलमडून पडेल अशा शब्दात अजित पवारांनी टीका केली। अशोकराव चव्हाणांनी का मुख्यमंत्रीपद सोडलं हे तर जनतेला येऊन सांगावं। काही खोटं नाटं सांगतात, आरोप करतात। त्यांनी चुकीच्या पद्धतीनं स्वतःच्या मेवणीला आणखी नातेवाईकांना फ्लॅट दिले। तिथं मुख्यमंत्री म्हणून बसायला पाहिजे होतं, ते तर बाजूलाच राहिलं। नको त्या गोष्टी केल्या आणि त्यांना ते महत्वाचं पद सोडावं लागलं। बॉलिवूड अभिनेता सलमान खान आता मुंबई हागणदारी मुक्त अभियानाचा ब्रँड अँबॅसेडर झाला। या संदर्भात सलमाननं मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली। यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते। सलमान खान आणि त्याच्या ह्युमन बीइंग संस्थेच्या वतीनं 5 मोबाईल टॉयलेटही पालिकेला देण्यात आली आहेत। It is the most embarrassing thing for a mother, for a wife, for a sister-in-law, for daughter to go out in the open क्योंकि उनके पास टॉयलेट्स नहीं है उनके घर में। So this was my thought. और फिर then sir came up with this idea and I want to be a part of it. It is up to you when you leave that toilet, it has to be clean. नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अचानक गावठाणातल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी केली। यावेळी अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तळवली आणि गोठिवली या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतींचं बांधकाम सुरू आहे। या इमारतींवर आता हातोडा पडणार असून बेकायदा बांधकामांना जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। संपूर्ण शहरातल्या सर्व अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या अडचणी वाढत चालल्या असतानाच विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी शेलक्या शब्दात जानकर यांच्यावर टीका केली। जानकर हे अतिसज्जन मंत्री असून त्यांच्यामुळे मंत्रिमंडळाची शोभा वाढल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला। निवडणूक आयोगाने बोंब केली। निवडणूक आयोगाने बिलावर म्हणजे मंत्र्यांच्यावर निवडणूक आयोगाने केल्यावर कोर्टात जाऊन परत दुसरा ऑर्डर आपल्या विरोधात घ्यायची कसं जानकर साहेब कशासाठी आहे? जानकर साहेब तुमच्यासारख्या एका सज्जन अतिसज्जन मंत्र्यांचा वावर या मंत्रिमंडळात असल्यामुळं राज्यमंत्री महोदय जे बिल मांडतायत त्याला विरोध करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे।
नियमांचं पालन करा, देश घडवा हा संदेश देत महेंद्र आणि हितेंद्र हे महाजन बंधू मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि पुन्हा मुंबई असा 6000 किलोमीटरचा प्रवास 12 दिवसात पूर्ण करणार आहेत. गेटवे ऑफ इंडिया इथून आज त्यांच्या या प्रवासाची सुरुवात झाली. यावेळी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर तसंच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मध्य हार्बर आणि पश्चिम अशा तीनही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर मुलुंड ते माटुंगा डाऊन स्लो मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 4:30 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. हार्बर लाईनवरती कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी 10:30 ते दुपारी 3:35 दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या फास्ट लोकलमध्ये बसल्यावर अगला स्टेशन दिवा अशी अनाउन्समेंट ऐकली तर आश्चर्यचकित होऊ नका, कारण आजपासून मध्य रेल्वेनं काही गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा दिलाय. दिवावासियांच्या अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर आज संपली आहे. आज सकाळपासून 12 अप आणि 12 डाऊन फास्ट गाड्या दिवा स्थानकात थांबायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवावासियांनी केलेल्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थानं यश मिळालंय. ईडीने मुंबईतील झवेरी बाजारात शनिवारी छापे टाकलेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक छोट्या मोठ्या सोने व्यापाऱ्यांनी 500, 1000च्या जुन्या नोटा घेऊन सोन्याची विक्री केली होती. त्यातून जमा झालेला पैसा हवालामार्फत बाहेर काढला जाणार असल्याची गुप्त माहिती ईडीला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे ईडीनं झवेरी बाजारात छापे टाकलेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 6 ते 7 बोगस कंपन्यांच्या आधारे जवळपास 100 कोटींच्या घरात पैशांचे व्यवहार केले गेलेत. त्यापैकी 70 कोटी रुपयांचे व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीला संशय आहे. मुलांमध्ये छंद जोपासण्यासाठी आवड निर्माण व्हावी या हेतूनं ठाण्यातील छंदिष्ट जयंत जोशी आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ जोशी यांच्या कलाकुसरीचं प्रदर्शन ठाण्याच्या टाउन हॉल कोर्ट नाका इथे आयोजित करण्यात आलंय. या प्रदर्शनात अवघ्या 2 सेंटीमीटर आकाराची सर्वात छोटी तर 21.5 सेंटीमीटर आकाराची सर्वात लांब काडेपेटी पाहायला मिळणार आहे. तसंच 10,000हून अधिक काडेपेट्या, टपाल खात्याची फर्स्ट डे कव्हर्सही या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. शिवाय पशु, पक्षी, पानं, फळं, फुलं, भाज्या, वनस्पती, वस्तू, आकडे, नटनट्या, विमानं, जहाजं, देव, मोटारी अशा आकर्षक आणि रंगीबेरंगी चित्रांच्या असंख्य काडेपेट्या बच्चे कंपनींना पाहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असेल. काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक नंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे सरकार वाटचाल करत आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी तिकीट बुकिंग खिडकीवर एसबीआय बँकेच्या एकूण 33 स्वाईप मशीन्स लावण्यात आल्या आहेत. इतर स्टेशनवर तसंच पार्सल कार्यालयात दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात या स्वाईप मशीन लावण्यात येणार आहेत. दीड किलो वजनाचं सीताफळ, डाळिंबही तेवढंच मोठं, विविध प्रकारची फळं, भाज्या आणि इतर शेती उत्पादनं तसंच पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंत लागणारी अत्याधुनिक यंत्रसामुग्री हे सर्व एकाच छताखाली पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. पिंपरी चिंचवड जवळ मोशी इथे 26वे आंतरराष्ट्रीय किसान कृषी प्रदर्शन भरलंय. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, कमी पाणी आणि खर्चात उत्पादन वाढवण्यासाठीचं पर्याय पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातल्या सांगवीमधल्या एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे आणि रावेतमधल्या श्रीकांत चव्हाण, रुपाली चव्हाण या दाम्पत्यानं ऑस्ट्रेलिया खंडातल्या सर्वोच्च 10 शिखरांवर यशस्वीरित्या चढाई केली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आनंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली भारतातल्या 8 जणांनी 50 तासात हा पराक्रम केला. मूळचे सोलापूरचे पण सध्या पिंपरीतल्या सांगवी परिसरात राहणाऱ्या आनंद बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियातली 10 सर्वोच्च शिखरं अवघ्या 50 तासात सर केली. ऑसी 10 आव्हान पूर्ण करणारी पहिली भारतीय टीम असा मान या टीमला मिळाला आहे. पिंपरी चिंचवडकरांना दर्जेदार संगीताची पर्वणी देणारा स्वरसागर महोत्सव 21 ते 24 डिसेंबर दरम्यान होणार आहे. यंदा प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या संकल्पनेतून स्वरसागर होणार आहे. यंदा पिंपरी चिंचवडकरांना पंडित जसराज, राहुल देशपांडे, रामेश्वर डांगे, पृथ्वीराज इंगळे, गुंडेच्या ब्रदर्स आणि महेश काळे यांचं गायन ऐकण्याची संधी आहे. त्याचबरोबर निलाद्री कुमार यांचं सतारवादन, केशव फुटाणे यांचं बासरीवादन, पायल गोखले, राजेंद्र गंगानी यांचं कथ्थक नृत्याची मेजवानी पिंपरी चिंचवडकरांना मिळणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रनिर्माण प्राधिकरणातर्फे मुंबई बाहेरची पहिली सोडत पुण्याच्या बालेवाडीत पार पडली. यावेळी विविध आर्थिक गटातल्या अनेक गरजूंना घराची सोडत लागली आहे. संपूर्ण संगणकीय पद्धतीनं झालेल्या या लॉटरीतून
2503 जणांना फ्लॅट मिळणार आहेत. त्याचबरोबर 67 फ्लॅटची सोडत यावेळी काढण्यात आली आहे. म्हाडाच्या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या अनेकांना घर मिळणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी एकूण 31,000 अर्ज आले होते. मुंबई पाठोपाठ पुण्यातील ट्री हाऊस या संस्थेच्या पूर्व प्राथमिकच्या 3 ते 4 शाखा कोणतेही कारण न देता बंद करण्यात आल्यात. यानंतर पुण्यातल्या ट्री हाऊस स्कूलच्या इतर शाखांमधील पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. तर ज्या शाखा बंद झाल्यात त्यातील काही पालकांनी शिक्षण मंडळाकडे धाव घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही शाळा आर्थिक संकटात असल्याची माहिती पालकांनी दिली आहे. या शाळांच्या इमारतींचं भाडं तसंच शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं वेतनही गेल्या अनेक महिन्यांपासून थकल्याचं समोर आलंय. केवळ विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून काही शाखांमधील शिक्षकांनी वर्ग सुरू ठेवलेत. देशभर नोटबंदीनंतर पोलीस आणि प्राप्तिकर विभागाचं धाडसत्र सुरू असताना नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही पोलिसांच्या धाडसत्रात सुमारे 95 लाख रुपयाची रोख रक्कम सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या रकमेत नव्या जुन्या नोटांचा समावेश असून कोरची या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात ही रक्कम सापडली आहे. या रकमेची नक्षली आंदोलनाशी काही संबंध आहे का याचा तपास करण्यासाठी पोलीस सतर्कता बाळगून आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.